देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव। शेवटच्या क्षणापर्यंत वारीला निघेल का नाही याची शाश्वती नव्हती माझी, पण माझ्यापेक्षा इथं दृढ भावना जास्त माऊलींची दिसली, कारण माऊलींनी इतकी ओढ निर्माण केली का मला माऊलींच्या वारीला जाण्याची इच्छा प्रकट झाली आणि ती आता माझी दोन मी पूर्ण करण्याच्या बेतात आहे आणि मी ती पूर्ण करणारच। आमची बायपून दमलेली आहे का? दमलीच नाही असं आहे का? ज्यांना जाता येत नाही दिंडीवाटी चालत त्यांच्यासाठी चाललेलं आहे आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळे अख्खी पूर्ण 10 दिवसाची दिंडी दाखवेल। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज कुंडेवाळ गावातून आळंदीला पायदिंडी चाललेली आहे आणि यावर्षी त्या दिंडीमध्ये मी पण सहभागी होणार आहे आणि तुम्ही पण कंटिन्यू राहा या व्हिडिओमध्ये, कारण जेणेकरून तुम्हाला घर बसल्या दिंडीचा आनंद घेता येईल। आणि हा व्हिडिओ तुम्हाला रोजचा बघायला भेटेल। पूर्ण 7 दिवसाची दिंडी आहे, 7 का 8 दिवसाची। तर पुन्हा तुम्हाला 8 दिवस मी या व्हिडिओमध्ये दाखवीन, डेली व्हिडिओ आपले येतील, तर बघायला विसरू नका। दिंडीचा पूर्ण प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। कुठला पण प्रवास आणि कुठला कामाची सुरुवात करायची असेल तर पहिला आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा असतं। तर मित्रांनो, आता आपण पहिला आई वडिलांचा आशीर्वाद घेऊ आणि प्रवासाला सुरुवात करू। आणि सुप्रीत भोईर माझ्या पाठी लागलेला होता। आता त्याला दिंडी पाठी यावायचा होता का शाळेला दांडी मारायची होती, तर त्यालाच माहीत। पुन्हा आता दांडी मारलेली आहे, तर त्याला सांगला आता बावल्या परत तरी ये चल। आता तो आपल्या दिंडीमध्ये सुप्रीत भोईर पण सामील होईल, थोडा का नाही पण तो सामील होईल। तर आता आपण आलेलो आहोत बॅगी ठेवायला, कारण एक टेम्पो आहे, तर टेम्पोमध्ये सर्व बॅगे ठेवायच्या आपल्या, जास्तीन कपडे किंवा अथरून झोपायचा, तर सर्व टेम्पोमध्ये पहिले ठेवायचा। आपला टेम्पो आलेला आहे आणि उद्घाटन आपल्या सुदैदापासून झालेला आहे आणि आतमध्ये पूर्ण सामान आहे दिंडीचा जेवण बनवण्यासाठी, कारण सर्व सुविधा असतो दिंडीमध्ये। आता आपण बॅग देऊया भावाकडे, कारण घेवायला कोण नाही। आणि आता आपला सामान ठेवून झालेला आहे। 20 minutes later. आणि आता मित्रांनो, आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये आणि आपली काकी डोक्यावर तुळस घेऊन आलेले आहे दिंडीमध्ये। आणि शेवटपर्यंत असेल का डोक्यावर तुळस घेऊ? हा, शेवटपर्यंत। चला आता मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये आरती चालू आहे, दाखवतो तुम्हाला।
तर मित्रांनो थोडी दिंडी थांबलेली आहे ओळगावमध्ये भजनासाठी, ते आपण भजन थोडा कॅप्चर करू. आता थोडी नाश्त्याची पण सोय केलेली आहे आणि नाश्ता खाण्यासाठी थोडी थांबलेली आहे दिंडी. आपला भानुदास वास्कर काय करणार, थोडा लेट होईल पण येणार आहे. कधी येशील ना? येणारच ना? सामील होणारच ना? हा, सोमवारी सामील होणार आहे. आणि आपले भोईर साहेब काय बोलता? ओपी आहे. मामाने आमचे उचल गेलं. आल्यापासून नाश्ता चहा का तू बेरी? हा, तिसरी बेरी. झोपशील झोपशील काकासनी आवरा दाबताना एवढा घाला टोनान. आम्ही झोपत नाही, चालतो आम्ही. माणूस आपल्याला दिंडीमध्ये भेटलेला आहे. पहिल्यांदा दिंडीत चाललोय. लक्ष नाही राहू लक्ष. आमच्या आत्या म्हणजे टेन्शन नाही म्हणा. काय म्हणजे टेन्शन नाही. आमच्या आत्या म्हणजे अरे आवरे असती चालून कसं काव पोसशील. तुम्ही नाही तुझे भरोसा आत्या बोलली माझ्या तुको बाराया तुको बाराया ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया. तर मित्रांनो आता वावळा पाट्यावर दिंडी थांबलेली आहे. आता इथं थोडा भजन होईल यशवंत रामा पाटील यांच्याकडे.
मित्रांनो आपल्यासाठी नाश्त्याची पण सोय केलेली आहे. तर आपल्याला आता नाश्ता भेटलेला आहे. नाश्ता घेऊन डंब खावला भेटतंय. दाखवू का बरं बघ 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 काय 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 बघ बघ. दादासनी पण घरात आलवलं वाटतं. हा आमचा काकूस पण कालुंद्र्या परत का फायनल लास्ट परत कालुंद्र्या परत चालत लास्ट परत. बघा मित्रांनो आवडं वय झालं तरी चालत चाललाय काका आमचा. चला आता दिंडीतून निघालेले आहे आता पुढच्या वाटेला. आणि आमचे इथं काके आलेले आहे. दरवर्षी वारी न चुकता प्रत्येक वारीला पायी जातोय. यावेळी थोडी लेट झाले पण आले. आणि आपले सरपंच साहेब पण दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो आता प्रभाकर गायकवाड यांच्या इथे दिंडी थांबलेले आहे. तर तिथं थोडा आपण कॅप्चर करू. आणि आपल्याला साहिल गायकवाड पण भेटलेला आहे. मस्त हिडर आपल्या प्रणित भोईर मस्त चांगल्या असतात. बघतो मी तुझ्या व्हिडिओ बघतो बरं. व्हिडिओ बघतो आमच्या हात्या भारीवाला फोटो काढ. आठवण राहायला पाहिजे तर आठवण असा होता फोटो काढ. नाही आमच्या गावातल्या डोकऱ्या आज का नाही आयो होता. कुंडवालच्या दिंडीमध्ये सामील झालेले आमचे आयो. कुठली तो बावल्याची का. धन्यवाद आल्याबद्दल सहभागी झाल्याबद्दल. तर चला आता पुढची वाट धरूया आपण. जास्त व्हिडिओ दाखवू नाही कारण माहितीये का एडिटिंग करायला प्रॉब्लेम होईल आणि तिकडे नेटवर्क असेल का नसेल ते आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे थोडा घ्यायला लागेल. आपला मेन पाठीचा कणा आमच्या वहिनी रामकृष्ण हरी. चालता येईल ना तवरा चालाचा. तवरा पांडुरंग नेईल आपल्याला तवर चालाचा. तू आज का नाही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. आमचे आयो पण आलेले आहेत दिंडीमध्ये. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम. टीव्ही दिवशी आला तर नाही आखी डायरेक्ट तुला आखी दिंडी दाखवणार आहे. तुमच्यासाठी चाललेलो आहे मी फक्त तुमच्यासाठी. ज्यांना जाता येणे ना आयो ज्यांना जाता येणे दिंडीवाटी चालत त्यांच्यासाठी चाललेलो आहे. आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळे आखी पूर्ण 10 दिवसाची दिंडी दाखवेन. एक क्षण दाखवेन. ज्ञान भराया माझ्या तुम्ही मोठ्या
तर मित्रांनो आता आपण गावातून 8:30 वाजता निघलेलो आणि आता आपण पारगावला आलेलो आहोत. पाजलेला आहे 9:45. 9:45 वाजता पारगाव मध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता 10 वाजलेले आहेत आणि ऊन आपल्या डोक्यावर आलेला आहे आणि आता थोडाफार ऊन लागलेला आहे. आता बघूया. आता आपला डायरेक्ट ठिकाण जेवाचा काळुंद्र्याला आहे. तर डायरेक्ट दिंडी काळुंद्र्याला जाईल. तर जेवण होईल, थोडी विश्रांती होईल आणि आमच्या आत्याला चालता नाही आहे तरी पण दिंडीमध्ये सामील झालेले आहे. काळुंद्र्या परत तरी बोलतो चालत येईल, डोफं मोडलं तरी चालतील, पण बोलतो चालत येईल. याला बोलतात भक्ती. तर बघा म्हातारी असून धावत चालली. कोणी धावत का लाडला का दिंडी का पलत चालली. मना फुगवला, मना दम लागला तुझ्या पाठी येऊन. दादा धावतोच म्हणजे डायरेक्ट काय पावर काय गावणार ती. आम्हाला पण सांग आम्ही तरी खाव. काय पिऊन काय ती लिंबू सरबत काय संत्री काय. आवडी पावर कशी आणली. आणलीच कशी पावर का भक्तीची पावर. असं आहे का. तोंडावर काय ते काय इथं काय धुरला इथं तोंडावर येऊ द्यावाला. भक्तीची पावर आहे आपली. हा मग असं बोल ना. आपले भांजे दिंडीने येण्यासाठी शाळेला दांडी मारलेली आहे. ते बोलतं मला डोक्यावर तुलच घ्यायचे आहे. आणि मित्रांनो आता आपण विठ्ठलवाडीवर पोहोचलेलो आहोत आणि वाजलेले आहेत 10 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत चितपाच्या मंदिराजवळ आणि 10 वाजून 12 मिनिटं झालेले आहेत. आणि ऊन भरपूर लागतोय त्याच्यामुळे प्रत्येकाने डोक्यावर काही ना काय घेतलेलं आहे. ते येऊन बघ डोक्याला डायरेक्ट गोदरेज बांधले. आता खरा ऊन लागलेला आहे. सगळे घामाघूम झालेले आहेत. जास्त मना घाम फुटलेला आहे. पहिलीच वेळा आहे त्याच्यामुळं बरोबर adjust बटाट टाकतो. आणि आता सर्व भक्त दमलेले आहेत उन्हामुळं. पुढे सगळ्यांना शोक लागलेले आहे. त्याच्यामुळं महाराज बोलतं थोडी विश्रांती घेऊ सावलीमध्ये, थोडा पाणीने पिऊ, नंतर पुढच्या वाटचालीला सुरुवात करू. थोडी आता विश्रांती घेऊया. सूर्य डायरेक्ट डोक्यावर आलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत कॉलेज पाट्यावर. कॉलेज पाट्यावर थोडी विश्रांती घेऊ, पाणी पिऊ, नंतर वाटचालीला सुरुवात. आता विश्रांतीसाठी जागा निवडलेली आहे.
काही दिवसांनी चेहरे बदलतील. हा. गोऱ्या आहेत त्या काल्या होतील, काल्या आहेत त्या गोऱ्या होतील. हा का अजून काल्या होतील असं आहे का? काय काय कवा कधी आले हो? 15 दिवस झालं. मला की इकडं वारीला लगेच इथे राजस्थानला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमची काकी पण काकीला पण घाम फुटलेला आहे. डायरेक्ट बोसक्यांची रुमाल करतोय. मिलटाला रुमाल करते ती. कमी प्या हा वाटायला झोपशीव. हा रामकृष्ण हरी. काकी आमची लई दमली. आमच्या आत्याने सुरुवात केलेली आहे. आल्यापासून सुरुवात केली आहे खावाची. वाटण झोपशीला आम्हाला उमगाची पाले येईल. जोडीदार भाड्यांलाय. निश्चित खावायला आलीस का चालत पण निश्चित पुरं कालुंद्र्या परत. आमच्या ताईचा पण जातल्या काना वडापाव आहे का खारे आहे. हा घरशी जेवून आले. शेवट परत आज का कालुंद्रा. हा हवा आपण मग सगळी विश्रांती करतात. पहिला पाणी पितात सगळी दमली. तर आपण पण नाश्ता करूया. आणि मधील नाश्ता देतात तो बॅगीमध्ये ठेवल्यावर असा फायदा होतो. मी ठेवलेला आता फायदा झाला. विश्रांती असेल तेव्हा खायचा. तर चला मित्रांनो आता 10:41 झालेले आहेत आणि आपल्या आता विश्रांती झालेली आहे. आता पुढच्या वाटेला सुरुवात केलेली आहे. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. आणि आता 10:50 झालेले आहे आणि आपण पनवेलमध्ये एंट्री मारलेली आहे. आणि आमच्या काकीने बॅग घेऊन आले. आधार लास्ट परत चालत येईल असं मला वाटतंय. शेवट परतच का हा अरे बोलते आलंदी परत चालत जाव. तू काय कालुंद्रा म्हणजे जावाला आले. बोल निघते ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. हा आणि ते चालायला आल्यावर की नको चालू. हा आणि आता आमची पनवेल बघू शकता. पनवेल मध्ये एंट्री मारलेली आहे आपण. आणि आपला समाजसेवक आपला सुधे आता झालेला आहे. लाईन लावायला गाड्या साईडला करायला सगळा हँडल करतोय तो. आणि आता आपण भिंगारीवर पोहोचलेलो आहोत आणि वाजलेले आहेत 11:08. आणि आमची आत्या काय खाऊन आले दमच नाही. आता कालुंद्र्याला चाललो. 4 तास झाला असतील ना. अजून थोडी पण दमली नाही. काय खाऊन आले ते वडापाव खालाय का काय खालाय ते तिलाच माहिती. का भाकर खाऊन आलते. भाकर नाही समोसा वाला मी खारी 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 मग भाकर पण तेव्हा खावला मग. खारी बघित खारी ना निघून खारी खारी ना पावर बॅग आवरी मोठी बॅगिंग काय आवरा. हा नाश्ता करा नाही शिला. तुला बुरशी तरी येईल खातच नाही त्यांचा. हा आम्हाला पण देत जा. हा नाही तर बुरशी धर येईल. काय बोलता कॅमेरा करतो तुझे घर मारत आहे. तुका लास्ट परत आस का. आमच्या ते लास्ट परत आहे. आमच्या आते बघ बॉसकान बघ बघ आता मध्ये मध्ये अलगत खातय. बघ किती बॉस काय बा. हा मुद्दाम मोठी बॅग आणली मुद्दाम. हा बोला बोला का भूक लागली.
सगळ्या घामाघूम झालेल्या आहेत. आणि आता आपण भिंगारी मध्ये विठ्ठल मंदिरामध्ये थोडी विश्रांती घेऊ. सगळे दमलेले आहेत, शोक लागलेले आहे प्रत्येकाला. थोडा 15-20 मिनिटं विश्रांती घेऊ आणि नंतर पुढच्या वाटचालीला सुरुवात करू. सगळं भक्त दमलेले आहेत, घामाघूम झालेले आहेत. इकडे बघू शकता आमची वनीला पण खूप घाम फुटलेला आहे. नमस्कार. आया छोटे माऊली दमलेली, रिक्षान बसलेली. हा दमली. हा काय टांगऱ्या दुखतान का पाय दुखतान? पाय दुखतान का? घामाघूम झालेल्या आहेत. तर बघू शकता हा आमची बाय पण दमलेली आहे. का दमलीच नाही? असं आहे का? पावर आहे मग. आणि नाश्त्यासाठी केले आणलेले आहेत. प्रत्येकाला एक एक देत लावलेला आहे. प्रकाश भाऊ पण सोय केलेली आहे केल्यांची. सर्व ताव काढलेला आहे. आमच्या लोकून खाताव ना आता आपल्यावर आणते आपल्यावर आणते प्रसाद का जेवली 4 केली खाली 4 केली खाली. चला आता आपली विश्रांती करून झालेली आहे. आता आपण पुढच्या वाटचालीला लागूया. आणि आता वाजलेले आहेत 11:32 आणि आपली विश्रांती करून झालेले आहेत. आता आपण चला पुढच्या वारीला पुढची वाटचाल करूया. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. आणि मित्रांनो आता आपण कालुंद्रे गावात पोहोचलेलो आहोत. 11:44 झालेले आहेत. आणि आता इथे जेवण करण्यासाठी आता थांबतील. आता इथे जेवण होईल. जेवल्यानंतर थोडी विश्रांती होईल.